तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत मित्रांनो. टेनिस क्रिकेटवर ज्याचं मोठं प्रेम आहे आणि यांनी जे TDPL मध्ये ज्या स्पर्धेमध्ये एक स्वतः संघमालक असतो, वाघवील गावाची आणबान शान असे आमचे विशाल दादा यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. आदरणीय धीरज तरे दादांना विनंतीशील की आपल्या शुभ हस्ते ही मायेची शाल स्वीकारताना रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिला जातोय, प्रेमाचं प्रतीक कशाला म्हणतात आणि या स्पर्धेचं मोमेंटो स्वीकारताना दादा पाहतोय आपण आलात, व्यासपीठात शोभा वाढवली, त्याबद्दल परत मी आमचे आयोजक अशोक दादा तरे आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट जर म्हटलं ठाणे जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव दादांचं आपण सातत्याने पाहतोय. स्लॉग स्वीप अप्रतिम फटका आणि मिड विकेटच्या वरतून भिरकावला हा षटकार. गुणेशच्या बॅटमधून गुणवान फटका आलाय. काय क्लास फटका होता, परफेक्ट टायमिंग, शक्ती फटक्यामध्ये अफाट होती आणि जबरदस्त हा शॉट पाहिला आपण. षटकाने मात्र डावाची सुरुवात करतोय. अतिशय अप्रतिम 3 षटकाचा सामना आहे. नाणेफेक गमल्यानंतर पाहतोय आपण आमनेपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना. जागा बनवली, अपरकडचा अंदाज होता, मोठी कट, राजवीर चेंडू हवेत होता, गली क्षेत्राकडे पण क्षेत्ररक्षक दूर होता. एक सिंगल गुणेश कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या बिनबाद 7. ग्रीष्मा 11 पाहता आपण आमनेपाडा आणि या टीमचा एक ट्रम्प कार्ड ऑफ गोलंदाज जर पाहिला पण 40+ पेक्षा जास्त वय असून सुद्धा काय कमालीची बॉलिंग करतोय रामकृष्ण काकडे. यावेळेस 6 चेंडू मात्र चांगला होता पाहतोय आपण आणि तिथं खूप छान कमबॅक वापसी छान करताना तर मात्र गोलंदाज पाहतोय ज्या प्रकारे मारा करतोय. पहिले षटक अजय कोळी व्यक्तिगत पहिलं आणि टीमचं सुद्धा पहिलं षटक हाताळताना पाहतोय आपण. खूप चांगलं वातावरण पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळेच्या या मैदानावर पाहतोय आपण ओमसाई लोणाड असोसिएशन मान्यता प्राप्त टुर्नामेंट. यावेळेस पाहता सफल झालाय. एकली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. निलेश प्रयत्न केला होता, त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट करतोय बॅटर पाहतोय आपण आणि या एका धावेनी आता मात्र खातं उघडलं गेलं. बॅटर पाहतोय आपण स्ट्राईकवर जो होता संदीप आणि टीमची धावसंख्या 8. कमलीचा प्रदर्शन पाहिलं आपण स्वामी समर्थ सोनाळे टीमचं. ज्या प्रकारे एक मोठं आव्हान होतं, तब्बल 4 चेंडू राखून एक मोठा विजय संपादन केला. मी उल्लेख पहिलेच केला होता की आपल्या होम ग्राउंडवर खेळपट्टीचा अंदाज, मैदानाचं गॅप कसा आहे, कशा प्रकारे बॅटिंग करायची हे सर्व माहित होतं आणि 3 षटकामध्ये तब्बल मोठी धावसंख्या उभी केली होती सांगे टीमने. हार्ड लक मनोज आणि ऑल टीम. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दरम्यान अजून एक चांगला फटका पाहतोय आपण. यावेळेस पातस कोल्लीच्या वरतून हा आलाय अजून एक षटकार. कृपया करून जे आमच्या कॅमेराच्या पाठीमाग विको गाडी आहे, इको जी गाडी आहे ती गाडी आपण काढायची आहे मित्रांनो. आडवी आहे ती. ब्लॅक कलरची गाडी आहे. पलटी फटका पाहतोय. खाली क्षेत्र निवडलंय. आउटफील्ड खूप चांगली आहे मैदानाची. चेंडू थांबणार नाही. 2 क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी धावणार. इशारा आलाय पंचाचा. सीमा पार हा चौकार. गुणेश काय क्लास बॅटिंग करतोय. नावातच गुणवत्ता आहे ती मात्र सिद्ध करताना पाहतोय. धावसंख्या जर पाहिली आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. एक
मोठी सुरुवात पाहतोय आपण आणि 17 मधून 18 मधून जर विजय केला आपण तर 17 धावसंख्येवर बॅटिंग करतोय गुणेश. जबरदस्त लय मध्ये फलंदाजी करताना रोशन येते व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीम कडून दुसरं षटक टाकण्यासाठी. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा सिनियर संघ या टीमची बॅटिंग सुद्धा खूप मोठी आहे. ज्या प्रकारे निलेश आहे त्यानंतर योगेश खूप विकी एकापेक्षा एक सरस बॅटर टीम कडे आहे. पण ज्या प्रकारे पाहतोय की आपण कृपया करून जे गाड्या ते गाड्या आपण काढायची साईडला पार्किंग मध्ये व्यवस्थित लावायचे तरी तुमच्यामुळे कुठल्याही खेळाडूला किंवा व्हीआयपी ड्रायव्हर त्रास होणार नाहीये. नाही सिद्धी भावे भिवंडीची क्रिकेट टेनिस क्षेत्रामध्ये एक मोठी छाप आहे आणि अनबान शान आहे. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पाहता काय घडले पाहिजे. निश्चित अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट अतिरिक्त धावा येतील. आता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईटचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती 20. खराब सुरुवात रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्पर्धा समाप्तीकडे वाटचाल करताना खूप चांगलं लेखाजोखा आतापर्यंत आपण पाहिलं. एक चांगलं दर्जेदार आयोजन कशाला म्हणतात छोटी टुर्नामेंट का असो पण त्याच्यात टुर्नामेंटचं स्वरूप कशा प्रकारे असते हे पाहायचं आहे. चांगला चेंडू गुणेशला मात्र अजून एक मोठा प्रहार करायचा होता पण यावेळेस मात्र चेंडूवर नजर नव्हती आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय. स्वामी समर्थ सोनाली टीम जर म्हटलं तर नो डाऊट तुषार यांनी कित्येक मैदाने गाजवली. हेमंत दादा आणि सतीश त्यानंतर आमचे इंद्रपाल दादा आणि निश्चितच सर्व खेळाडूंनी आता मात्र संन्यास घेतलेला आहे. यंग टीम म्हणजे भावेश जर विचार केला आपण जुना खेळाडू या टीम कडे आपण भावेश हराड पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र निश्चित एका ट्रॅकवर 2 गाड्या आणि धक्का बसलाय तो इथं मात्र पाहतोय आपण. पहिला संदीपची खेळी इथं मात्र संपुष्टात येईल. चला आपण वेळ कमी घ्यायचे कारण की मित्रांनो अंतिम मेगा फिनालिस्ट सामना सुद्धा होणार आहे. त्यासाठी मला वाटते की एक सेमी एक अंतिम सामना अतिरिक्त सामने तब्बल 10 संघाला सुद्धा आजच्या दिवसामध्ये एंट्री दिलेली आहे. आपण वेळ कसा वाचवायचा या गोष्टीवर जोर द्यायचा आहे कारण की जवळपास 3:30 वाजून गेले तर जवळपास 3:35 झालेले आहेत. त्यासाठी आपण वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. चांगला चेंडू होता खऱ्या हाताने समोर खेळायचा होता पण मोठी कड चेंडू मात्र थर्डमॅन कडे अतिशय वेगात सरकताना पॉइंटचा क्षेत्र शक्यतोय फील करतोय. त्यापूर्वी मात्र 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करताना या बॉलवर आणि या 2 रन्स टीमची धावसंख्या पुढे सरकते. मात्र पाहतोय आपण 22. चांगलं षटक निश्चित कमबॅक केलं. पहिला चेंडू अतिरिक्त टाकला होता त्यानंतर मात्र धमाकेदार वापसी करताना गोलंदाज रोशन. हो यावेळेस पाहता चांगला चेंडू. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र अनुज 11 लोणाड टीम सोबत फाईट करेल. लोणाड टीमने सुद्धा संघनायकाने आपण इकडे येऊन थांबायचंय संपूर्ण संघ घेऊन. कमालीचा षटक हाताळताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 त्यानंतर मात्र काय वापसी अतिशय चांगली पाहतोय आपण. गोलंदाज रोशन भावेश वजे जर पाहिला आपण एक तरी गोलंदाज वापसी करून देतोय. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये मार खाल्ला त्यानंतर मात्र हा गोलंदाज वापसी करून देतोय. परत एकदा चुकी करण्यासाठी मजबूर केलंय. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. चेंडूखाली क्षेत्र षटकाने महत्वपूर्ण विकेट गुणेश प्राप्त केले या षटकामध्ये गोलंदाज रोशन यांनी.
ग्रीष्म 11 आमनेपाडा या टीमने पहिल्या फेरीमधले चांगल्या टीमला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. कारण की ज्या टीमकडे केपी म्हणजे किरण पाटील सारखा संघ समोर होता, पण संघ कुठल्या तुमचा प्रदर्शन सांघिक झाला पाहिजे. सांघिक कामगिरीच्या बळावर तो सामना जिंकला होता. आता मात्र निश्चित धावसंख्या जर पहिली धावफलकावर फक्त आणि फक्त 22 आहे. काय गोलंदाजीचं कामगिरी करतोय रोशन, डावखुरा गोलंदाज. अजून एक चांगला चेंडू, वा भाई वा, सुपर षटक इथं मात्र हाताळताना पाहतोय. आणि मला वाटतं की अशा प्रकारे षटकाची समाप्ती झाली. या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 4. त्यामध्ये 2 अतिरिक्त आहे. फक्त बॅटनी 2 धावा. कमालीचं षटक हाताळलंय, पूर्णपणे कमबॅक करून दिले नक्षत्र स्फोटक चौदरपडा टीमला गोलंदाज रोशन यांनी. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या स्पर्धेचे खूप मोलाचे व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो बालगोपाल सोनालीपाडा टीमला ज्यांनी उभं केलं असे अशोकदादा तरे आमच्या सोबत आहेत. सातत्याने 30 दिवस आहे आणि खूप छान मेजवानीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. आणि आयुष्य गरजेचं आहे. तुम्ही टुर्नामेंट कुठलाही कार्यक्रम जेव्हा ठेवताना एक व्यक्ती निगडीत असणं गरजेचं आहे. तेच कार्यभार सांभाळताना पाहतोय आपण बालगोपाल टीमचे सर्व निश्चित मी भालचंद्र तरेदादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर विराजमान आमचे आदरणीय किशोर पाटील दादा हे व्यासपीठावर आहेत. तुषार पाटील यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेणार आहोत. आणि दादा आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. कारण की खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि एक जमाना होता जेव्हा डावकुऱ्या हाताने बॅटिंग करायचा ना. अच्छा, आणि या स्पर्धेसाठी मालिकेचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून मला बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिलेला आहे. तशी माहिती अशोकदादा स्वतः देताना प्रत्येक व्यक्तीचं सत्कार स्वागत त्यांना मान सन्मान देणं गरजेचं आहे. आणि भारतीय संस्कृती हिंदू संस्कृतीच आहे. आल्या पावली मात्र काय ग्रेट शॉट खेळला पाहतोय आपण. घुटना टेक और सिक्सर देख अप्रतिम स्लॉक स्वीपचा फटका होता मेडिकेटच्या वरतून. टावरिंग 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 षटकारी मात्र धावसंख्येत भरपडते धावसंख्या पुढे सकते ती आता पाहतोय आपण 28. जबरदस्त प्रहार पहिल्या चेंडूवर. तसेच स्वामी समर्थ सोनाली टीमचे अजून एक चांगले क्रिकेटर आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व हेमंत पाटील दादांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. बेस्ट बॉलरसाठी त्यांच्या माध्यमातून मोठं योगदान आलेले आहेत. आणि आमचे भालचंद्र दादा यांचे शुभ हस्ते पाहतोय ते मान सन्मान स्वीकारताना. मायेची शाल, रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ प्रत्येक व्यक्तीला का दिलं जातोय हे प्रेमाचं प्रतीक दर्शवताना पाहतोय आपण. आणि या स्पर्धेचा खास आकर्षक मोमेंट पाहतोय ते स्वीकारताना. काय क्लास फटका पाहिला आपण रिप्ले मध्ये सुद्धा वारंवार बघू वाटावं. आणि या फटक्याची कहाणी थोडी वेगळी आहे. आपण कधी निश्चित रोहन तरियाला हा फटका खेळताना पाहिला असेल. लिलय हा फटका खूप चांगला खेळायचा आहे. आता मात्र खूप छान ऑपरेटिंगची भूमिका पार पाडताना पाहतोय. स्वतःच लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आहे त्यांचं ब्रिटिश लाईव्ह. नो डाऊट एक चांगले क्रिकेटर, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान भिवंडीमध्ये रोहन तरे यांचं आपण पाहिलेलं आहे. चांगला चेंडू, कमबॅक वापसी छान करतोय. अस्पता पाहतोय आपण राऊंड द विकेट मारा केला होता. षटकानंतर मात्र निर्धाव. वाघबीळ विभाग जर पाहिला आपण कासार वडवली वाघबील खूप मोठे मोठे क्रिकेट ठाणे जिल्ह्यामध्ये आपण सातत्याने पाहतोय. आणि त्याच गावातून बिलॉंग करणारे ठाणे प्रीमियर लीग मध्ये नेहमीच दादांचा संघ असतो असे आमचे विशाल पाटील साहेब सामन्याचा आनंद घेताना. यावेळेस मात्र फोर्सिंग फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जुळून येतोय. कॉलिंग करणं मित्रांनो महत्वाचं आहे. हे बघा तुम्ही सुसाट न बघता धावता याला महत्व नाहीये. कारण की दुखापत खूप मोठी मोठी होऊ शकते. आणि बरेचसे आपण टुर्नामेंट मध्ये पाहिलेले आहे की अशा घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर जेसन गिलेस्पीचं कॅरियर बर्बाद झालं होतं हे पाहू शकता आपण. त्यासाठी कॉलिंग करणं गरजेचं आहे. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. या 2 धावांनी धावसंख्या 30. सुहाना मौसम काफी खूबसूरत मुकाबला यहाँ पर जारी है. कौन जीतेगा? यस, नाही अधून मधून कधी कधी रिमिक्स पाहिजेत. यावेळेस पाहतो की आपण लाईन कुठे पण चेक करतील. निश्चित संदीप सर सांगतायत की हा चेंडू डाव्या स्टिचच्या खूपच बाहेर होता. आमच्या स्कोरला सातत्याने बिजी ठेवताना पाहतोय आपण. 31. अंतिम षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 18 कमालीचं दुसरं षटक हाताळला होता. रोशन या गोलंदाजांनी एक चांगला विकेट सुद्धा प्राप्त केला होता.
या स्पर्धा अजून एक धमाका पाहतोय. टक आवाज आलाय आणि वाह, काय फटका खेळला होता. आमच्या समोर कमल मोटर्स जी कंपनी आहे त्याच्या पत्रावर चेंडू अडकलाय. यस, अतिशय क्लास फटका पाहिला आपण. आता मात्र या षटकाने धावाची गती जी पाहतो खूप झपाट्याने पुढे सरकते ती मागला षटक हाताळताना. अजून एक धमाका. आपण उंची जास्त लांबी कमी या चेंडू मध्ये प्राप्त झाली होती, त्याचा परिणाम चांगला झेल कंप्लीट केलंय. या ओमसाई लोणार असोसिएशन मध्ये जे नियम आहेत की कुठल्याही क्षणी जर चेंडू बाहेर गेला तर नवीन चेंडू देण्यात येईल आणि हाच फटका बसला बॅटरला. जर तो जुना चेंडू असता तर तो पण बाहेर गेला असता. पण जो रूल आहे असोसिएशनच्या माध्यमातून तो रूल सर्वांना फॉलो करणं गरजेचं आहे आणि करताना पाहतोय आपण. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र येताना पाहतोय आपण. बॅटरचं नाव सांगायचं आहे प्लीज. यावेळेस मात्र पाहतोय की आपण चांगला चेंडू होता आणि याचबरोबर पाहतोय की आपण निश्चित 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर 37-38 धावांचं आव्हान इथं मात्र उभं केलंय. नक्षत्र स्फोट चौदरपडा सिनियर या टीम समोर कमबॅक चांगलं केलं. पहिल्या षटकामध्ये 18 त्यानंतर मात्र 12 चेंडू मध्ये पहिला आपण इथून निश्चित चांगली बॉलिंग अटॅक. शेवटच्या षटकामध्ये काही चांगले फटके पाहिले आपण. आमच्यातून रजा घेताना आदरणीय विशाल पाटील साहेब, तसेच तुषार आणि हेमंत दादा. तर 38 आव्हान आहे 38 धावांचं. कशा प्रकारे पार होईल आपण ऐकूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. पुढचं धावतं वर्णन आमचे परम मित्र निकटवर्तीय योगेश दादा. दरम्यान व्यासपीठावरती एक सन्मान आहे, तो सन्मान आपण इथे संपन्न करूया. मित्र म्हणतो की देवरुंग गावचे सुपुत्र आहेत, परंतु आता ते सरवली पाडाकडे झालेले आहेत असं म्हणावं लागेल. कारण सरवलीची ते आता रहिवासी झालेले आहेत. सन्मानित धीरजजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मी भालचंद्र तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण धीरज पाटील यांना आपण सन्मानित करा. भालचंद्र तरेच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये पाहिली आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची. कारण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर तब्बल एकूण 37 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि खास करून गुणेश पाटीलच्या बॅटमधून 19 निघाला आणि जयेश काकडेने सुद्धा 2 षटकाच्या साह्यानं तब्बल 14 धावांचं आपल्या टीमला योगदान दिलं. आणि आज साऊथ आफ्रिका आणि भारतामध्ये दुसरा वन डे सामना सुरू आहे. पहिला वन डे सामना मात्र भारतीय संघाने जिंकला. सरुली पाड्याचे युवा उद्योजक नितेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या, आपला सन्मान इथे संपन्न केला जाईल.
आणि दुसऱ्या वनडेमध्ये सुद्धा मात्र भारतीय संघाची एक चांगली परिस्थिती पाहतोय. 198 धावा वरती 2 विकेट्स आतापर्यंत गमावले आणि आतापर्यंत 29.2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. चला सलामीची जोडी लगेच पाठवा. नक्षत्र चौधरपाडा संघ ऋतुराज गायकवाड सुद्धा चांगल्या रिदम मध्ये आपण पाहतो. 79 धावसंख्येवरती तो नाबाद आहे आणि किंग कोहली आय थिंक आपल्या 84 षटकांच्या दिशेने आता मात्र वाटचाल करतोय, कारण आतापर्यंत 63 धावसंख्येवरती तो सुद्धा नाबाद आहे. कुठलाही चेंजेस नाहीये. पाहू शकाल योगेश कोहलीच्या सोबतीला पाहू शकाल विकी भंडारीला पुन्हा त्या ठिकाणी प्रमोशन दिलंय. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो संघ मात्र आय थिंक प्री क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाच्या विरोधात तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तीन षटकाचे सामने आपण पाहतोय, कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. सामने जास्त असल्या कारणाने एका षटकाची आपण आजच्या दिवसामध्ये कपात केली गेली. जबरदस्त या स्पर्धेमध्ये सर्वांनी एन्जॉयमेंट केलं. सर्वांची प्रिय स्पर्धा अर्थात बालगोपाल चषक 2025 आणि आज या स्पर्धेला तब्बल 6 वर्ष कंप्लीट होत आहेत. सातत्य टिकून ठेवण्यामध्ये आज यश प्राप्त झालेलं आहे. बालगोपाल सोनालेपाडा संघाला सुरुवातीला पाहू शकाल सलामीचं षटक, पहिले षटक हाताल तर रामकृष्ण काकडे. पहिला चेंडू खराब होता आणि त्याच्यावरती पहा पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आय थिंक योगेश कोहलीने षटकाराने सुरुवात केली होती, त्याच दिशेने तो फटका खेळला होता आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तोच आगाज तोच रुतबा पाहायला मिळतो आणि षटकाराने श्रीगणेशा नक्षत्र चौधरपाडा संघाची. स्ट्रोक पाहिला आपण योगेश कोहलीच्या वतीनं. दाबा स्टिकवरती तुम्ही आखूड टप्प्याची चेंडूची हाताळणी मात्र करू शकणार नाहीये आणि ती सुरुवात रामकृष्ण काकडे याच्याकडून मात्र पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक 3 सफलता रामकृष्ण काकडेने मात्र प्राप्त केल्या होत्या, परंतु त्याचा मात्र आता स्वागत षटकार केला. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा पूल केलाय आणि चेंडू गुल झाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. चांगली बॅटिंग आपण पाहतोय सध्या योगेश कोहलीच्या वतीनं आणि आज योगेशची बाट एक्झॅक्टली तलपलेली आहे, ज्या अनुषंगाने त्याच्या बाटमधून धावा निघत आहेत. कारण पहिल्या मॅचमध्ये 19 धावा त्यांनी मात्र जोडल्या होत्या. फक्त 5 चेंडूचा त्याने सामना केला होता. सामनावीराची ट्रॉफी त्याने जिंकली आणि जरूर त्याचा कॉन्फिडन्स मात्र त्या ठिकाणी वाढला गेला आणि या मॅचमध्ये सुद्धा पहा मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतोय. जरूर काय मोठ्या फटक्यांची त्याला मात्र लत लागली असावी, कारण प्रत्येकाला पाहतोय की हॅलो चेक जीवनामध्ये एखादी लत असते, मग ती क्रिकेटची असेल किंवा इतर कुठल्या बाबतीची असेल. पण योगेशला मात्र इथे आपण जर पाहिली तर कुठेतरी मोठ्या फटक्याची लत लागलेली आहे. रामकृष्णावरती आक्रमण त्याने चढवलं आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर पाहिले त्याच्या बॅटमधून, की तिसरा इथे येणार का? पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय मार्गस्थ आहे. हो इथे मात्र लिडिंग आहे. चेंडू हवे शॉट पाहिले गेले क्षेत्ररक्षक आणि अखेर काकडेने मिळवली पहिली सफलता आणि माघारी चालला फलंदाज योगेश कोहली. आणि पलटवार सध्या आपण पाहतो या, कारण पहिल्या 2 चेंडूवरती रामकृष्णावरती हल्ला बॉल चढवला गेला, परंतु त्यानंतर पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश कोहलीने केला. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही. लिडिंग एज तिथे मात्र पाहायला मिळाली.
आणि जलबाच्या स्वरूपात तो मात्र बाद होऊन माघारी चाललाय. न्यू बॅटर अजय कोहली आलाय, ज्या अजयने मागच्या सामन्यामध्ये चांगला फिनिशिंग रोल तिथे मात्र त्या ठिकाणी अदा केला होता. त्याला मात्र तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलाय विकीच्या सोबतीला. चांगली गोलंदाजी जर इथून झाली तर मात्र आय थिंक या धाबांचं संरक्षण निश्चितपणे केला जाऊ शकतो, कारण 38 धाबाचा लक्ष्य मात्र या ठिकाणी उभा केलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने. अनुभवी गोलंदाज आहे रामकृष्ण काकडेचा आपण विचार केला तर, परंतु समोर आहे अजय कोहली, भन्नाट फॉर्मात आहे आणि त्याचा फॉर्म इथे मात्र या फटक्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती टोकलाय षटकार. आपण पाहतो की जसं दुपारच्या सत्राला आपण सुरुवात केली, एक्झॅक्टली प्रत्येक संघाच्या फलंदाजांची ऊर्जा मात्र या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळाली. कारण आज दुपारनंतर दुसऱ्या सेशन नंतर आपण पाहतो की एक्झॅक्टली प्रत्येक जण मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करत आहेत आणि भरपूर त्यामध्ये फलंदाज सफल ठरताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक फटका हवेत केला, गॅपमध्ये चेंडू चाललाय स्क्वेअरला, तर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत एक धाव एक्झॅक्टली पूर्ण केली गेली आणि एका धावेवरतीच मात्र दोघी समाधानी राहिलेले आहेत, कारण पहिल्या ओव्हरवर धावा वेगाने आलेल्या आहेत. 3 सिक्सर आले रामकृष्णच्या विरोधात, 1 सिंगल आली. 19 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक्झॅक्टली अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. अगदी मजबूत पायाभरणी नक्षत्र एंटरप्राइज सोदरपाडा संघाची पाहायला मिळाली या मॅच मध्ये. म्हणजे अर्धा पल्ला इथे मात्र कंप्लीट केलाय फक्त 5 चेंडूमध्ये आणि आता अर्धा पल्ला जो आहे तो मात्र 13 चेंडूमध्ये कंप्लीट करायचा आहे, कारण अजूनही विजयासाठी 19 धाबांचीच गरज आहे टीम चौतरपाडा संघाला. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. बॅटची आतली कडा, चेंडू चालला अगदी शॉर्ट स्क्वेअर कडे, अगदी पंचांच्या उजव्या बाजूला पाहू शकाल, इथे डाव्या बाजूला चेंडूला उत्तम फेक करतायत. तोपर्यंत सिंगल धाव आणि मागणा स्पेल राहिला रामकृष्ण काकडेचा, कारण तब्बल 20 धावा त्याने मात्र खर्च केला. विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये आपल्याला एक पाहायला मिळाली, परंतु धाबा त्याने जास्त खर्च केल्या. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता इथून 18 धाबा जोडल्या जाणार का, की एखादा गोलंदाज मात्र इथून ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी मात्र चांगली गोलंदाजी बाउन्स बॅक करण्याचा तो प्रयत्न इथून करणार का. अगदी पाहतो की विहंगम दृश्य आणि अगदी मध्ये बसलेला हा क्रीडांगण ग्रुप ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाळे, कारण पाहू शकाल नाशिक हायवे तुम्ही अगदी आपल्या व्यासपीठाच्या समोर तुम्ही पाहू शकाल. अगदी आमच्या उजव्या बाजूला सोनाले गाव पाहू शकाल, आमच्या अगदी व्यासपीठाच्या पाठीमागे सरवली पाडा सोनाले पाडा ही गावं बसलेली आहेत. त्यानंतर पाहू शकाल अगदी आमच्या डाव्या बाजूला पाहिलं तर कल्याण बायपास तुम्ही नाका पाहू शकाल आणि त्याच्यामध्ये हा क्रीडांगण अगदी ग्रास असणारा हा क्रीडांगण पाहतोय. पूर्णपणे हिरवळ वातावरण सध्या आपण पाहतोय आणि वर्तुळाकार प्रमाण पाहतोय की 360 डिग्री अगदी या सीमारेषा तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकात सुरुवात केली जयेश काकडेनं आणि त्याला सुद्धा मात्र पाहतो की त्याचा चांगला पाहुणचार केलाय बॅटरनं, कारण पहिल्या चेंडूवरती टोकलाय षटकार. जी सुरुवात रामकृष्ण काकडेच्या गोलंदाजीवरती केली होती फलंदाज योगेश कोहलीनं, ती सुरुवात आता मात्र पाहू शकलो विकीनं जयेश काकड्यावरती मात्र हल्लाबोल चढवलाय. हो, ही लेंथ बेटर आहे, वेगवान होता. ऑफस्टिकवरती मारा खाण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न विकीने केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. थोडीशी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह पाहिजे, परंतु तुम्हाला मात्र पॉझिटिव्ह राहणं गरजेचं असेल. खेळाडूंना प्रोत्साहन तुम्हाला मात्र इथून वाढवावं लागेल आणि ते कार्य आज गुणेश पाटील करणार का. हो, पाहू शकाल अगदी शिऱ्याचा वेग देणारा चेंडू, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु चेंडू बॅटमध्ये आय थिंक निशाणा परफेक्टली साध्य झाला नाहीये. आणि इकडे मात्र पहा अजय कोहली दुहेरीच्या प्रयत्नामध्ये जरूर चाललाय, परंतु विकीने त्याला मात्र त्या ठिकाणी थांबवलं. पंचाचा लेग बायचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव आता मात्र त्या ठिकाणी ऍड केली जाईल. आज 3ही दिवस आम्हाला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये भावेश वजेनं मात्र चांगली साथ दिली, कारण स्कोरर जर चांगला असेल ना भावेश तर मात्र समालोचकांकडे इझी जात असतो आणि ती आज भूमिका या स्पर्धेमध्ये भावेश वजेने पार पाडली. ओ जबरदस्त बॅकफुट पंच आणि चेंडू सरळ स्टॅकवरच्या पलीकडे
एका टप्प्याच्या सहाय्याने चालला 4 धाबांसाठी चौकार. चांगली बॅटिंग. जसा चेंडू येतो चेंडूच्या मिरिटवरती दोघेही मात्र बॅटर आता मात्र कामगिरी करतात. खास करून अजय कोहलीचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने त्याने हा स्ट्रोक केलाय. फायर विथ क्लास. ज्यावेळी या दोघांचा संमेलन होतोय ना त्यावेळी मात्र ती फलंदाजी पाहण्याची मजा वेगळी असते आणि ते कार्य आज अजय कोहली इथे मात्र साकारतोय. फुल टॉस. सिंगल धाव मात्र एक्झॅक्टली पूर्ण होईल आणि त्या सिंगल वरतीच मात्र दोघी समाधानी इथे मात्र राहतील. कारण त्याला माहिती की आता मात्र आपली परिस्थिती पाहिली तर या सामन्यामध्ये अगदी मजबूत पाहतोय आपण. कारण एक विकेट जरूर गमावला आणि एका विकेटच्या आधारे पर्यंत तब्बल 32 धावा इथे मात्र इथे जोडल्या गेल्या. म्हणजे आता विजयापासून फक्त 7 धावा दूर. नक्षत्र चौधरपाडा संघ बॅटची कडा होती. विकेट किपर कडून घडली चूक आणि पहा तडब्यांच्या फिल्डरनं मात्र त्या ठिकाणी इष्ट्यावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पुन्हा गोलंदाजाने चेंडू फील्ड केला. विकेट किपरकडे चेंडूची फेकी केली आणि आता मात्र पहा गुणेश पाटील तिकडे मागणी करतायत पंचांकडे की सर फलंदाज बाद आहे. परंतु पंच सांगतं की चेंडू हातामध्ये परफेक्टली कलेक्शन झाला नव्हता तरी सुद्धा मात्र मनामध्ये शंका नाहीये. त्यासाठी आता मात्र पाहतोय की टीव्ही पंचाची मदत घेतली. परंतु सॉफ्ट सिग्नल आहे की फलंदाज नॉट आउट आहे. येस. चला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा आपण वापर करू. प्रिन्स मूवीज आहे म्हणजे काही विशेष नाहीये. आणि आमच्या सोबतीला लाईव्ह ऑपरेटर पाहू शकाल रोहन तरे आहेत. ते जबरदस्त ऑपरेटर आहेत. आणि आता मात्र पाहू शकाल वेगवेगळ्या अँगलना हा रिप्ले तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतील. कारण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार जर केला तर पहिल्यांदा प्रिन्स मूवीजने मात्र तो कारनामा केला. इम्पॅक्ट कोणती आहे, चेंडूची लाईन कोणती आहे, हे सर्व प्रिन्स मूवीजच्या वतीने मात्र BPL मध्ये आपण पाहिलं. आता मात्र प्रिन्स मूवीज सुद्धा मात्र वेगवेगळं आता मात्र पाहतो की प्रत्येक स्पर्धेला इंटरनॅशनल लुक देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. चला फिल्डिंग तुम्ही लावून घ्या. जो काही निर्णय येईल तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करू. परंतु सध्या पाहतो की या डिसिजन पेंडिंग आहे. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे आणि तिसरा पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद आहे. म्हणजे आता अजय कोहलीला मात्र मैदान सोडावं लागेल. गुणेश पाटील फार कॉन्फिडन्स मध्ये होता त्या ठिकाणी. त्यांनी पंचांना प्रश्न विचारला की सर एक्झॅक्टली फलंदाजी जी बॅट आहे ती मात्र एक्झॅक्टली त्यांनी ग्राउंडेड केलेली नाहीये आणि इथे मात्र पाहू शकाल DRS जो होता तो मात्र सक्सेसफुल झालाय टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती 1 धाव एक्झॅक्टली होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आणि त्या 6 चेंडूमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर मिस्टर निलेश जाधव आलाय 4थ्या क्रमांकावरती. सर्वात अनुभवी खेळाडू, त्याचा सातत्याने आपण उल्लेख करत असतो. सहा चेंडूंचा खेळ येणं बाकी. 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी आपण विचार केला तर 5 धाबा इथे मात्र इथून जोडल्या जाणार का. नवीन गोलंदाज पाहू शकाल यशच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. हो पहिला चेंडू परफेक्टली वाईड यॉर्कर्स आणि यॉर्करचा आपण जर विचार केला तर मात्र त्या ठिकाणी विकीला पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी बीट केलाय आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल बॉल ट्रोन इक्वेशन. सामना अजूनही संपला नाहीये. गुणेश पाटील आता मात्र अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अजूनही पाहू शकाल तोच प्रयत्न होता. बॅट अँड पॅचच्या माध्यमातून चेंडू चालला अगदी ऑन साईडला जमिनीच्या साईडला मिस्टेक घेतली गेली. दबाव स्पष्ट दबाव तिथे मात्र पाहायला मिळतोय. आउटफील्ड मध्ये या चुका तुम्हाला टाळावं लागतील कारण सामना फार महत्वाचा आहे. जर तुम्हाला स्पर्धेच्या अगदी पुढे जर वाटचाल करायची असेल तर मात्र या चुका तुम्हाला मात्र त्या ठिकाणी सुधाराव्या लागतील कारण नॉकआउटची स्पर्धा आहे. जो जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, तो पराभूत होणार तो मात्र स्पर्धेच्या बाहेर जाणार. तब्बल या स्पर्धेची तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागणार. आणि आता मात्र पाहू शकाल 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक.
3 धाब्यांची गरज. फटका हवेत खेळलाय. झेल होण्याची दाट शक्यता आहे. स्क्वेअरला कडे क्षेत्ररक्षक कोणत्या प्रमाणे चूक करत नाहीये. झेल पकडलाय आणि आता मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करण्याची संधी निर्माण करून दिली गोलंदाज यशनं. चला, बाद होणारा फलंदाज लगेच तुम्ही दगावच्या दिशेने मात्र थोडीशी घाई करा आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाने लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा, कारण यानंतर अजूनही आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. न्यू बॅटर रोशन भंडारी 5व्या क्रमांकावरती आलाय. असं वाटतं की हा सामना आय थिंक शेवटच्या चेंडूपर्यंत जातो की काय, ज्या अनुषंगाने यशने आतापर्यंत चेंडूची हाताळणी केलेली आहे. नाबातच यश आहे, परंतु आज यश प्राप्त तुम्हाला करायचं असेल तर अशीच तुम्हाला कामगिरी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र करावी लागेल. ते सातत्य तो मात्र इथून टिकून ठेवणार का? ओ, खराब चेंडू. तुमचा लॉंग अप आतमध्ये आहे आणि ही लेन तुमच्याकडून मात्र चुकीची पाहायला मिळाली. धुरीचा प्रयत्न होतोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र निलेशने मात्र तिथे नाकारलं. फटका लाजबाब होता, परंतु इथे 2 धाबा का जोडल्या नाहीत हा प्रश्न आता डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण तिकडे आता मात्र पूर्णपणे थोडीशी चिंतेचं वातावरण आता वाटलं गेलंय. कारण एक वेळ अशी होती की हा सामना आय थिंक असं वाटलं होतं की चौधरबाडा सहजपणे जिंकेल, परंतु आता मात्र कुठेतरी या क्षणाला सुद्धा मात्र जे बॅटर आता खेळपट्टीवरती आहेत त्यांना घाम फोडलाय गोलंदाज यशनं, कारण 2 चेंडूचा केलेलं बाकी आणि 2 चेंडू मध्ये कंपल्सरी इथून तुम्हाला 2 धाबा जोडावा लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचं महत्वाचा नियम. इथे एखादी डॉट किंवा एखादी विकेट आली तर मात्र अजूनही मात्र संघा सामन्यामध्ये रंगत वाढू शकेल. फुल टॉस, फक्त स्टॉप काढणे मात्र तिकडे क्लिक केलाय. एक डाव कंप्लीट आणि मात्र आता सामना पोहोचलाय शेवटच्या चेंडूवरती. एका चेंडूवरती आता एका धावेचं किती महत्व आहे. म्हणूनच म्हणतोय मित्रांनो, ज्यावेळी आपण शिक्षण घेतो त्यावेळी एका गुणाला फार महत्व असतो, राजकारणामध्ये एका मताला फार महत्व असतो आणि आता क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्व असतो. आणि ही एक धाव आता मात्र जोडावीच लागेल चौधरपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि जर हा सामना आमनेपाडा संघाला जर जिंकायचा असेल तर या चेंडूवरती तुम्हाला एक धाव वाचवावी लागेल. वाचवणार का की या ठिकाणी रोशन भंडारी जो संघाचा कॅप्टन आहे, संघाचा मात्र संघनायक आहे, की त्याच्या बॅटमधून आपल्याला विनिंग जी एक धाव आहे ते मात्र आपल्याला इथून पाहायला मिळू शकेल का? क्लोज छत्ररक्षण इथे मात्र लावण्याचा प्रयत्न करतोय गुणेश पाटील, कारण त्याला माहिती की इथे एक धाव जर वाचवायची असेल तर मात्र आता या ठिकाणी फलंदाजाला मात्र घेरा घालावा लागेल आणि तो त्याने घेरा घातलाय. पाहू शकाल सिली मिडॉपला एक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यानंतर पाहू शकाल वायडिश लॉंग ऑफ आय थिंक मिडॉप कडे एक फिल्डर तैनात केलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे. मिडॉन कडे तुम्ही फिल्डर पाहू शकाल, शॉर्ट मिडविकेट आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. अशी ही व्ह्यू रचना सध्या आपण पाहतोय. एक चेंडू एका धाब्याची गरज. फटका हवेत केला आणि पाहू शकाल ती एक धाव अर्थात रोशन